आज आपण 2 अक्षरी शब्द वाचन लेखन यातला भाग 5वा पाहणार आहोत। तर पहिला शब्द लिहूया पुरी। पला पहिला उकार पू, रला दुसरी वेलांटी री, पुरी। मला जरा सांगा तुम्ही स्केच पेनने लिहू ते तुम्हाला जास्त व्यवस्थित दिसेल की पेनाने लिहिलेलं दिसतं, त्यानुसार मी ठरवेल पुढे कंटिन्यू पेन यूज करायचा की पेन्सिल। तर प्लीज मला सांगा तुम्ही नक्कीच कमेंट करून की पेन्सिल म्हणजे नॉर्मल पेन यूज करू की स्केच पेन यूज करू। पुढचा शब्द आहे मुळा। मुळा ही एक भाजी आहे। मला पहिला उकार मू, ळळा काना ळा। एका ताईंची मला काल कमेंट आलेली, मला नाव त्यांचं आठवत नाही आता, नाव आठवत नाही आहे मला। तर त्या ताई मला बोलत होत्या मी व्हिडिओ पाहते खूप मन लावून, पण मला न पाहता लिहिता येत नाही। पाहून त्यांना मे बी लिहिता येतंय, पण न पाहता त्यांना लिहिता येत नाही आहे। तर ठीक आहे, मी पुन्हा एकदा अजून एक व्हिडिओ बनवेल याच्यावर की न पाहता का लिहिता येत नाही ह्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल। मला थोडा वेळ द्या, आता वेदूची एक्झाम स्टार्ट होणार आहे। एक्झाम संपली की मी मार्चमध्ये नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवेल। असं होणं शक्य नाही। आपल्या प्लेलिस्टमधली पहिला जो व्हिडिओ आहे, न्यू प्लेलिस्टमधला मराठीचा पहिला व्हिडिओ आहे अक्षर ओळख, तीच खूप महत्त्वाची आहे। तिथून तुम्ही पाहायला सुरुवात करा, तुम्हाला 100% येणारच आणि यायलाच हवं। आणि जरी येत नसेल तर निराश होऊ नका, मी लवकरच अजून एक व्हिडिओ घेऊन येईल तुमच्या भेटीला की न पाहता लिहिता का येत नाही किंवा काय प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा। मला तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतं। तर तुम्ही व्हिडिओ पाहता आणि जे काही कमेंट करतात त्याच्यासाठी धन्यवाद। आणि अजूनही बरेच जण असे आहेत फक्त व्हिडिओ पाहतात आणि काही प्रश्न असेल तर ते विचारत नाही। तर असं करू नका, प्रश्न विचारा आणि इथून पुढे मी प्रत्येकाचं नाव घेऊन त्याची कमेंट काय आहे ती सांगणार आहे। एका दादांनी मला ॲक्च्युली 15-20 दिवस झालेला आहे मेसेज करून अक्षर ओळखच्या खालीच की त्यांना कन्फ्युजन होतोय 2 प्रकारच्या बाराखडीमध्ये, त्याच्यावरही व्हिडिओ बनवायचा आहे मला। पण प्लीज दादा मला थोडासा वेळ द्या, एक्झाम संपली की माझ्या मुलाचे मी सगळेच व्हिडिओ बनवणार आहे। तर त्यांचाही प्रश्न खूप छान होता, मला त्या दादांचंही नाव आठवत नाही, पण त्या व्हिडिओमध्ये मी बनवेल ना तेव्हा नक्कीच त्यांचं नाव शेअर करेन। हा व्हिडिओ जर ते पाहत असतील तर त्यांना नक्कीच समजेल की मी त्यांच्याचबद्दल बोलत आहे। पुढचा शब्द आहे सुई। सला पहिला उकार सु, ई सुई। पुढचा सुरी। आपण घरामध्ये सुरी वापरतो। सला पहिला उकार सु, री। जोर देऊन बोललं, कोणत्याही अक्षरावर आपण जोर देऊन जेव्हा बोलतो तेव्हा सगळं काही 99% दुसरंच वापरायचं असतं। मग दुसरी वेलांटी, दुसरा उकार, सर्व दुसरं वापरायचं आहे। वेलांटीचे नियम, उकाराचे नियमचे व्हिडिओ आपल्या जुन्या प्लेलिस्टमध्ये आहे, ते जाऊन नक्की पहा जर तुम्ही नवीन असाल तर। पुडा, बिस्किटचा पुडा आपण म्हणतो ना, पहिला उकार पू, डला काना डा, पुडा। पुढचा शब्द घेऊया चूल। गावाला असते, इथे गॅस वापरतो, चूल। गुळ, सगळ्यांना खायला आवडतो, गुळ, गुळ। त्याच्या पुढचा आहे रस्त्याने चालताना धूळ उडते, धला दुसरा उकार धूळ, धूळ। बघा, धूळ धूळ असं आपण बोलत नाही, काय बोलतो, धूळ उडतीये, धवर आपण जोर देतोय म्हणून इथे दुसरा उकार आहे। सहसा पहिल्या शब्दाला बऱ्याचदा जास्त करून दुसरा उकार नसतो, पण काही असे शब्द असतात की तिथे दुसरा उकार येतो। पुढचा शब्द घेऊया ना तू। नला काना ना, तला दुसरा उकार तू, ना तू, नात। नला काना ना, त, नात। आपल्या मुलांची जी मुलं असतात त्यांना नातू आणि नात म्हणतात। जादू, जादूगर जादू करतो, मॅजिक। जला काना जा, दला दुसरा उकार दू, जादू। इथे जाऊ वाटत असेल तुम्हाला, पण ते जॉईन झालेलं आहे, ऍक्च्युली जादूच आहे, जादू। पुढचा शब्द आहे मूठ। मला
दुसरा उकार ठ, मूठ. आपण मूठ 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 म्हणजेच हाताची जी करतो ना त्याला मूठ म्हणतात, मूठ. बूट, शूजला बला दुसरा उकार ट, बूट. पुढचा शब्द घेऊया, पूजा. आपण देवबाप्पाची करतो, पूजा. पला दुसरा उकार जला काना जा, पूजा, पूजा. विठू माऊली, वाला पहिला उकार वाला पहिली वेलांटी ठू, ठला दुसरा उकार ठू, विठू, विठू माऊली. लाडू सगळ्यांनाच खायला आवडतात, लला काना ला, डला दुसरा उकार डू, लाडू. लाडू झालं. आता पुढचा शब्द घेऊया, पेज. लहान मुलांना पेज बनवून देतात, पला एक मात्रा पेज. राग, रला काना रा, राग म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला जो राग येतो मनामध्ये, आपल्याला चीड येते, त्याला राग असं म्हणतात. चीड पण तुम्ही लिहू शकता इथे. ओके. पुढचा शब्द लिहूया, फेस. फला एक मात्रा स. हा सच आहे. ऍक्च्युली स्केच पेनने लिहिल्यामुळे थोडं अक्षर ब्रॉड येतं, दिसायला तर छान दिसत आहे मला इथे कॅमेरामध्ये, पण तुम्हाला कळतात ना जे अक्षर लिहिली आहेत ती, कारण की याचं निप थोडंसं जाड असल्यामुळे थोडंसं जाड येत आहे, अक्षर जाड येत आहे. पुढचा शब्द लिहूया, वेळ. वला एक मात्रा वेळ. वेळ काळ, वेळ काळ आपण म्हणतो ना असं बोलताना, कला काना का वेळ काळ पाहून बोलायचं असतं. आपण बऱ्याचदा पोरांना बोलतो की काय तुला कळतंय की नाही, वेळ काळ काय चालली आणि तुझं काय चाललेलं आहे. कला एक मात्रा केस. केक हा इंग्लिश शब्द आहे, मराठीत ते यूज करतात, कला एक मात्रा बरेचसे असे शब्द आहे त्यांना मराठीत पण इंग्लिशमध्ये जे बोलतात तेच बोलतात. कला एक मात्रा शेण. गाई म्हशीचं जनावरांचं असतं, चला एक मात्रा शेण. शेत. मेळावा नको, मेळा लिहू शकतो आपण, मला एक मात्रा मेळ किंवा मेळा काही लिहू शकता. मेळा म्हणजे जत्रा वगैरे असते, मेळ म्हणजे ताळमेळ आपण हा शब्द बोलतो ना, मेळ बसवणे. पेरू हे काय फळ, पला एक मात्रा पेरू. त्या दादांचा हा पण प्रश्न होता की रू कधी लिहायचा, आणि असंच बराच मोठा त्यांनी क्वेश्चन मला लिहिलेला, त्यामुळे माझ्या पूर्ण लक्षात आहे, मी लवकरच त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे. आणि खूप खूप धन्यवाद त्या दादांचे, त्यांनी प्रश्न विचारण्याचं धाडस केलं. म्हणजे बरेचसे लोकांना बरेच प्रश्न असतात पण कमेंटमध्ये लिहायचं कसं, त्यामुळे बरेचसे लोक लिहित नाही. पण हे बघा, जर तुम्हाला मुळापासून शिकायचं असेल ना तर खरंच कमेंट करत चला. तुमच्या म्हणजे मला पण नवीन काहीतरी व्हिडिओमध्ये दाखवायलाही मला काहीतरी विषय मिळून जातो तुमच्या त्या कमेंटमुळे, की मलाही समजते की ह्या गोष्टीवरही आपण व्हिडिओ बनवायला हवा. तर कमेंट करत चला, सजेशन देत चला की ताई हे सांगा आम्हाला, ते सांगा, ह्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवा, असं तुम्ही नक्कीच मला सांगत चला. मी नक्कीच, माझं पूर्ण प्रयत्न असेल तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओच्या रूपात उत्तर देण्याचं. कैरी. कला दोन मात्रे कैरी. तसंच वैरी. वाला दोन मात्रे वैरी म्हणजे आपला दुश्मन. खैर हे काय, एक लाकूड, एक प्रकारचं खैराचं लाकूड. खला दोन मात्रे देव. डला एक मात्रा देव. तसंच दैव पण लिहू शकतो, दला दोन मात्रे दैव. म्हणतात ना दैव देतं आणि कर्म नेतं, म्हणजे एखाद्या माणसाला खूप काही देव देऊन जातो पण त्याची कर्मच चांगली नसतात, त्यामुळे ते त्याच्याकडे टिकत नाही ती गोष्ट. मग तो कोणतंही असो, पैसा असो किंवा ज्ञान असो, ज्ञानाचाही माणसाला कधीही गर्व नसावा. आपल्याकडे जे पण ज्ञान आहे ते नेहमी दुसऱ्यांना देत चला, कारण की नेहमी असं म्हणतात की जर
पाणी जर एका ठिकाणी साचून राहिलं तर त्याला ते पाणी काही दिवसांनी खराब होतं, त्याला शेवाळ येतं. आणि जो झरा वाहता असतो तो कायम निखळपणे वाहत असतो, त्याच्यातलं पाणी हे कायम छान राहतं, स्वच्छ राहतं. तसंच आपलं असं जर आपल्याला काही येत असेल, आणि ही गोष्ट खरंच मुलांना सांगा. बऱ्याचदा काही मुलांचं असं असतं की मला जे येतं ते मी दुसऱ्याला का सांगू, त्यालाही ते येईल. तर असं नेचर नसावं. आणि प्रत्येक आईवडील मुलांना चांगलंच सांगतात, पण मी एक सांगायचं काम केलं की मुलांनाही सांगत जा, जर आपल्याकडे काही असेल, आपल्याला काही माहिती असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर ते शेअर करत चला. दैव. बैल. बला 2 मात्रे बैल. बैल म्हणजेच एक प्राणी आहे, पाळीव प्राणी. ऑक्स म्हणतात इंग्लिशमध्ये बैल. पुढचं लिहूया आता. मैदा, जो शरीरासाठी हानिकारक असतो. मला 2 मात्रे मै, दला काना दा, मैदा. मला फास्ट फूडवर पण एक व्हिडिओ बनवायचा आहे. ॲक्च्युली मी आपली जे ठरवलेलं की रविवारचा जो व्हिडिओ असणार आहे तो जरा थोडासा स्पेशल अभ्यासाला सोडून असणार आहे. काहीतरी मी माझा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. पण ॲक्च्युली आता ह्या सगळ्या एक्झामच्या गोंधळामुळे तेही व्हिडिओ शूट करायला मिळत नाही. पण नक्कीच मी ते व्हिडिओ स्टार्ट करणार आहे, संडेचे व्हिडिओ. आणि तेही तुम्ही तेवढेच आवडीने पहा जेवढं तुम्ही ही गोष्ट अभ्यासाची पाहता, कारण त्यातही मी काही ना काही तुम्हाला सांगण्याचा, संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे. पला 2 मात्रे पैसा, पैसा. पुढचा शब्द आहे वेद. वेद उपनिषद असतं ना, वाला 1 मात्रा वेद. गोरा. गला काना 1 मात्रा गो, रला काना रा, गोरा. गोळी. गला काना 1 मात्रा गो, ळला दुसरी वेळांटिळी, गोळी. फोड. फला काना 1 मात्रा फो, ड. फोड म्हणजे आपल्याला भाजल्यावर वगैरे जो येतो तो फोड. फोटो. फला काना 1 मात्रा फो, टला काना 1 मात्रा टो, फोटो. बोट. बला काना 1 मात्रा बो, ट. बोर, जे आपण खातो. बला काना 1 मात्रा बो, र, बोर. पोर. पला काना 1 मात्रा पो, र, म्हणजे मुलांना पोर असं पण म्हणतात. गाय. गला काना गा, य. मग अशी बैल लिहिलं तर म्हटलं तर गाय लिहावी. गला काना गा, य, गाय. बोका. बला काना 1 मात्रा बो, कला काना का, बोका. शोभा. शला काना 1 मात्रा शो, भला काना भा. शोभा हे एक नाव पण आहे. आणि शोभा म्हणजे आपण म्हणतो ना की ह्या गोष्टीमुळे घराला शोभा आली, तर तसाही अर्थ होतो. झोका. झला काना 1 मात्रा झो, कला काना का, झोका. स्विंग. आपण इंग्लिशमध्ये त्याला स्विंग म्हणतो, झोका. कोळी. कोळी ही एक म्हणजे म्हणजे कास्ट पण आहे, आणि कोळी हा एक किडा पण आहे, स्पायडर. कला काना 1 मात्रा को, ळला दुसरी वेलांटी, कोळी. पोळी. पला काना 1 मात्रा पो, ळला दुसरी वेलांटी, पोळी. बघा, रायमिंग वर्डचे शब्द तुम्ही सुद्धा लिहित जा, त्यामुळे खूप तुमचं लिखाण सुधरेल. पोळी. नंतर आहे. अला काना आ, हे. हला 1 मात्रा हे. होय. हला काना 1 मात्रा हो, य, होय. लोक म्हणजेच पीपल, माणसं. लला काना 1 मात्रा लो, क. पाक. पला काना पा, क.